रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, कितीही चांगले शब्दांचा सुविचार असू दे, आपल्या चेहऱ्यावर हसू, नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सगळं काही व्यर्थ असतं. म्हणून संयम ठेवा, कारण संकटाचा हे दिवस सुद्धा निघून जात असतात. आज जी लोक तुम्हाला पाहून हसत असतात, तीच लोक उद्या तुमच्याकडे पाहत राहत असतात. दोस्तांनो, आपलं चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चालायचं असतंय. बाकीचं परमेश्वर बघून घेत असतोय. आणि हा विश्वास मनात असला ना, तर येणारा प्रत्येक क्षण हा आपल्या आत्मविश्वासाचा असतोय. आपल्याला माहिती आहे, सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचं महत्वाचं 2 गुण आहेत. कारण हास्य हे त्याचा प्रश्न दिसू देत नसतं, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नसते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपण किती आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नीतीनं मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावा लागत असतो. श्रद्धा आणि विश्वास अतूट असला की न सांगता देवाला तुमच्या मनातलं कळतं. तसंच कर्म स्वच्छ आणि सुंदर असलं की न मागता सगळं काही मनासारखं मिळत असतं. नातं हे दोन्ही बाजूनी सांभाळायचं असतं. एकानं रुसलं तर दुसऱ्यानं म्हणवायचं असतं. प्रत्येक गोष्टीत समोरच्याचंही म्हणणं ऐकून घ्यायचं असतं. त्यांनाही मन आहे हे मात्र लक्षात ठेवायचं असतं. मूर्ख बनत राहा, नाती टिकून राहतील. ज्या दिवशी तुम्ही चुकीच्या विरोधात आवाज उठवाल, त्या दिवशी नाती तुटतील. कोणाच्या चुका जगासमोर आणत बसू नका, कारण तो बसलाय वर हिशोब करायला. बिनकामाचा मोठेपणा एक दिवस माणसाला भिकेला लावल्याशिवाय सोडत नसतो. जे मिळालं नाही त्याच्या विचारानं दुःखी राहण्याऐवजी जे मिळालंय त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. आपलं काहीही केव्हाही कुणा वाचूनही न आडणं, याचंच नाव सुख. या जगात मानसिक शांतीपेक्षा अधिक मौल्यवान संपत्ती दुसरी कुठलीच नसते. सध्या लोक सुखाचा आनंद एकटे घेतात आणि दुःखात सोबतीला शोधत राहतात. संयम ठेवा, योजना गुप्त ठेवा. योग्य वेळ येऊ द्या आणि मगच दुनियेसमोर स्वतःचं अस्तित्व ठेवा. सगळं संपलंय असं वाटत असतानाच पुन्हा सुरुवात करणं हीच खरी जिद्द असते. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख हे आपोआप आपल्या मागे धावत येत असतं. खूप काही करायचंय या अपेक्षेत खूप काही सुटत चाललंय आयुष्यातून. आयुष्यात आपण कोणासाठीच आयुष्यभर खास नसतो. आपल्या आयुष्यात खास वाटलेला तो काही क्षणांचा भास असतो. माणुसकी कमाईनं नाही तर कर्मानं येत असते. तुमचं राहणीमान तुमची श्रीमंती दाखवते, पण तुमची वागणूक तुमचे संस्कार दाखवत असतात.
चांगल्या गोष्टींना वेळ लागत असतो, मिळवण्यासाठीही आणि टिकवण्यासाठीही. जगायला जास्त खर्च लागत नसतोय, मोठेपणा उरावर घेऊन मिरवायला जास्त खर्च लागत असतो. आपल्यासाठी कोणी कोणी काय काय केलं याची जाणीव सदैव असायला हवी. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा. म्हणून स्वतःची कोणासोबत तुलना करू नका. कष्टातून अस्तित्व निर्माण केलेल्या गोष्टीचा आनंद हा वेगळाच असतो. आयुष्यात या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की आपण चुकीचं नसतानाही एखाद्या व्यक्तीच्या नजरेत आपण कायम वाईट ठरत असतो. माणसाला आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या आपोआप समजत असते. एक वेळ ज्ञान कमी मिळालं तरी चालेल, पण माणुसकी जपता आली पाहिजे. किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमावताना केलेल्या कष्टाला असते. स्वतः कमवायला चालू कराल तेव्हा आवडी आपोआप कमी होत असतात, कारण बापाच्या जीवावर विमान देखील घेऊ वाटत असतं. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त थोडा संयम ठेवावा लागत असतो, कारण आजची परिस्थिती उद्या राहत नसते. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाहीत, त्यासाठी कष्ट हे करावंच लागत असतात. सुख आणि दुःखाचा फेरा हा सर्वांनाच न चुकणारा असतो. फक्त अडचणीच्या वेळी खचून आणि सुखाच्या वेळी मातून जाऊ नका, कारण हे दिवस सुद्धा निघून जात असतात. शांतता ही खूप मोठी ताकद आहे, ती फक्त योग्य जागी वापरली पाहिजे. सुंदर दिसण्यासाठी संस्कार विसरणं गरजेचं नसतं, मर्यादित राहूनही सुंदर दिसता येतं. जबाबदारीची जाणीव झाली की बऱ्याचदा स्वप्नही बदलावी लागत असतात.